रुद्रांशचे पप्पा बाहेरगावी गेले आहेत म्हणून आम्ही 2-4 दिवसासाठी आलो आहे गावाला. तर बघा, मागे आलो होतो तेव्हा हिरवीगार शेती होती आणि आता पिवळी झाली, म्हणजे पीक आपला तयार आहे. आणि हे सुपामध्ये आहेत काशीवालचे दाणे आणि घमेलामध्ये आहेत वालाचे दाणे. तर आता कसं सुकल्यानंतर मग दाणे काढले जातात आणि त्याची डाळ केली जाते किंवा मग भाजीसाठी म्हणून वापर केला जातो चुलीवरचा स्वयंपाक. तर चुलीवरही स्वयंपाक असतो आणि गॅसवरही स्वयंपाक असतो, दोन्ही चालतात आमच्याकडे, म्हणजे आईकडे. आणि मागच्या वर्षी ह्या आंब्याला इतके आंबे लागले होते आणि ह्या वर्षी बघा तर अजिबात नाही. लागले तर भरपूर होते, पण पाण्याच्या कमीमुळे काही टिकले नाही. आणि इथे पाणी द्यायसाठी गड्डा केला होता मागे, पण घरासाठी भरण टाकलं तेव्हा तो गड्डाही बुजून गेला. आणि घर पण इनकम्प्लीट आहे, कारण बोरवेलला पाण्याची पातळी जरा कमी झाली होती, पाणी पुरत नव्हता शेतीलाच, म्हणून मग घराचं बांधकाम थांबवलं. आणि ही आहे आमची गाय नवीन घेतलेली. आणि जुनी गाय तर तुम्हाला माहीतच आहे. रुद्रांसाठी आईने शेव बनवला होता, तर रुद्रांश आणि भार्गवी मस्त शेवाची मजे घेतात. आणि भार्गवी तर मस्त महाराणीसारखी बसून टी व्ही बघायला लागली. तिचं शेव खाऊन झालेलं आहे आणि टी व्ही बघायला बसली.